16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय आणि ही योजना देखील आपण पूर्ण करतोय। आणि एवढंच नाही, हजारो कोटी रुपयाची नुकसान भरपाई परवाच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सातत पावसाने जे लोक अडचणीत आले त्यांच्याकरता दिली। माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली। थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला। आपल्याही सरकार निर्णय घेतला की मोदीजी जर 6,000 रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला 6,000 मोदीजींचे तर 6,000 आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ। 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देण्याचा निर्णय आपण केला। आणि एवढंच नाही, शेतकऱ्यांना अन्नधान्याकरता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आज आपण विचार करा, 6,000 केंद्र सरकारचे, 6,000 राज्य सरकारचे आणि परत हे 9,000 रुपये, 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे। एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना कधी अपघात होतो, कधी साप चावतो, कधी अडचणीत येतो। मागच्या काळामध्ये आपण आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली। आता जर एखाद्या आमच्या शेतकऱ्याचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर सरकार त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये देईल। विमा कंपनीच्या मागे जाण्याची आवश्यकता नाहीये। त्या ठिकाणी रिपोर्ट आला की 2 लाख रुपये त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने ज्या योजना आहेत त्या योजनेतनं आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत। शेतकऱ्यांनी मागायचं आणि आपण शेततळं द्यायचं, ही योजना आता आपण यावर्षी विस्तारित केली आहे। आणि आता जो शेतकरी मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला कॉटन श्रेडर, म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी नोंद करून मागणी करायची। पूर्वी काय होतं, पूर्वी टार्गेट यायचे आणि मग ते पंचायत समितीमध्ये आपल्याला माहिती आहे मारामारी व्हायची, मग याचं नाव आहे त्याचं नाव नाही आहे, मग ते अनेक लोक तुला देतो तुला देत नाही। आता काही नाही, जेवढे शेतकरी मागतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना मिळेल याची सुरुवात या वर्षीपासून केली आणि 2,000 कोटी रुपये त्याकरता आपल्या अर्थसंकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आज आपल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली। करोडो लोकांना घरं या ठिकाणी मिळाली। पण आपल्या लक्षात असं आलं की ही योजना तर चालली आहे पण या योजनेला अजून गती दिली पाहिजे आणि मग राज्यांनी देखील यात सहभागिता घेतली पाहिजे। आणि विशेषतः गावोगावी असं लक्षात आलं, एससी करता एसटी करता तर घरं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत पण ओबीसी करता घरं नाही आहेत। आणि म्हणून यावर्षी आपण निर्णय केला की आपण ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली आहे। 10 लाख घरं ओबीसी करता आपण या ठिकाणी बांधतो आहोत। याच वर्षी 3 लाख घरं आपण बांधतो आहोत। गावोगावी एससी एसटी करता 5 लाख घरं ओपन करता, एससी एसटी आणि ओपन करता 5 लाख घरं, त्यासोबत 3 लाख घरं ओबीसी करता आणि 2 लाख घरं भटक्या विमुक्तांकरता, ज्यातली 25,000 घरं ही बंजारा समाजासाठी आणि 25,000 घरं ही धनगर समाजासाठी, 25,000 घरं मातंग समाजासाठी या ठिकाणी बांधण्याचा निर्णय आपण घेतला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही समाज हा बेघर राहणार नाही, प्रत्येकाला त्याचं राहण्याचं घर असेल याकरता आपण आता या ठिकाणी व्यवस्था केली आहे। एवढंच नाही की आज मोठ्या प्रमाणात गावोगावचे रस्ते खराब झाले आहेत। पहिल्यांदा या अर्थसंकल्पामध्ये गावाचा रस्ता विलेज रोड हा मी पीडब्ल्यूडीला दिला आणि 4,000 कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवलेले आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जी मागणी केलेली आहे गावोगावच्या रस्त्याची ती आम्ही निश्चितपणे यावर्षी पूर्ण करून दाखवू।
आज आपण बघा मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांकरता देखील या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आपण केल्या। विशेषतः आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलं पाहिजे, ही जी 10 लाख घरं आम्ही बांधणार आहोत, ही घरं तुमच्या घरच्या पुरुषाच्या नावावर राहणार नाही। याच्यात पहिलं नाव महिलेचं असणार आहे आणि दुसरं नाव पुरुषाचं असणार आहे। त्यामुळे याची मालकीण ही महिला होणार आहे। एवढंच नाही तर आमच्या माता भगिनींना प्रवास करता यावा याकरता एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये सूट ही आमच्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। आता महिलांनी कुठेही फिरलं तरी तुम्हाला 50%च पैसे लागतील। त्यामुळे तुम्ही घरच्या माणसाला सांगू शकता की कुठे गावाला जायचं असेल, तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल, मी गेली तर अर्ध्या पैशात खर्चात जाता येतं, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मी जरा जाऊन येते, हे सांगण्याची सोय आता तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। एवढंच नाही तर लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली। आज आपल्या घरी मुलगी जन्माला आली, ती मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये आपण देणार। पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये आपण देणार। 6व्या वर्गात गेली 8,000 रुपये आपण देणार। 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आपण देणार। मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये आपण देणार। म्हणजे कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली तर 1 लाख रुपये त्या मुलीला मिळतील। ही व्यवस्था लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आहे। आता मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे, कारण ती लक्ष्मी लखपती बनूनच तुमच्या घरामध्ये आता येणार आहे। ती घरी आली त्या दिवशीच लखपती असणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या योजना या ठिकाणी आपण सुरू केल्या आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करतोय। आज आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे दिवसा 12 तास विजेची, आणि त्याचा पहिला प्रयोग आपण राळेगण सिद्धीला केला, तो यशस्वी झाला। त्यानंतर अजून प्रयोग केले, 1000 मेगावॅटचे प्रयोग झाले, ते यशस्वी झाले। शेतकऱ्याला 8000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। त्या विजेचा खर्च आपल्याला 7 रुपये पडतो, 8 रुपये पडतो। शेतकऱ्याला आपण 1 रुपया 20 पैशात ती वीज देतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठी सबसिडी द्यावी लागते। पण ती जर सोलरवर आपण दिली तर आपल्याला ती वीज 3 रुपयात मिळते, आणि त्यामुळे सरकारचेही पैसे वाचतात आणि सोलरची वीज दिवसा मिळते। आणि म्हणून आपण फीडर सोलरायझेशनचा कार्यक्रम हातामध्ये घेतला। येत्या 2 वर्षामध्ये हे 8000 मेगावॅटचे सगळे कृषीचे फीडर हे आपण सोलरवर आणणार आहोत। आणि हे सोलरवर आले की आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा 12 तास अखंडित वीज त्या ठिकाणी मिळेल। आणि रात्रीची वीज पाहिजे असेल तर रात्रीची वीज तशी स्वस्त आहे, त्यामुळे ती आपण देतोच आहोत। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला कुठेही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। आणि हे करण्याकरता जमिनीची आवश्यकता आहे। आपण आता काय केलंय माहिती आहे, जिथे सरकारी जमीन असेल तिथे सरकारी जमीन घेऊ, पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की तुमची जमीन 30 वर्ष राज्य सरकारला किरायाने द्या। 30 वर्षांनी तुमची जमीन वापस। आम्ही घोषित केलं की आम्ही हेक्टरी 75,000 रुपये किराया देऊ। पण काल परवा मी एकनाथराव शिंदेजींशी चर्चा केली आणि मी शिंदेजींना सांगितलं, शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर खुल्या हाताने देऊ। 10-20 पैसे 25 पैसे विजेचे भाव वाढले तरी सबसिडी आपण देतोच आहे। आणि म्हणून बावनकुळे साहेब, आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी 50,000 रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ। एकरी 50,000 रुपये जमीन त्यांचीच राहील आणि दरवर्षी 3% वाढ देऊ त्याच्यामध्ये, आणि 30 वर्षांनी त्यांची जमीन त्यांना परत करू। म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा मिळत राहील आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल। आणि माझी विनंती, शेतकऱ्यांना तयार करा, ज्यांना चालत असेल त्यांच्या जमिनी किरायाने द्या। आपण जेवढ्या जमिनी द्याल, जेवढ्या फीडर जाऊ जमिनी द्याल तेवढे फीडर मी या वर्षीच सोलारचे करण्याकरता तयार आहे। माझ्याकडनं पूर्ण गो अहेड आहे, फक्त तुम्ही शोधून द्या
त्या जमिनी आमचे तर कलेक्टर वगैरे शोधतीलच, पण आपल्याला माहिती आहे सरकारी काम 6 महिने थांब, त्यामुळे असं न करता आपल्याला तात्काळ हे काम करायचं असल्यामुळे यामध्ये जर तुम्ही मदत केली तर आपला तालुका हा पहिला तालुका होईल की ज्या ठिकाणी दिवसा 12 तास वीज मिळते आणि खरोखर शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दुवा देण्याचं काम करेल.